अध्यक्ष महोदय, आपले मनापासून आभार व्यक्त करतो। मी ज्या वसई विरार शहर महापालिकेतून येतो, निवडून नालासोपारा मतदारसंघातून येतो, 10,16,000 मालमत्ता आहेत। त्यापैकी 4,99,000 मालमत्ता या अनधिकृत आहेत। 4,49% मालमत्ता अनधिकृत आहेत असं महापालिकेने लेखी दिलाय। त्याचबरोबर 872 जे प्लॅनिंग मध्ये जे आरक्षित भूखंड आहेत त्यापैकी 329 आरक्षित भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि जे फक्त 56 भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहेत त्यापैकीही 24 भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, अधिकारी आपण इथून मंत्रालयातून निर्णय होतात, एमआरटीबी कायद्यात दुरुस्त होते, एमआरटीबी 56 हे आला की अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी, पण दुर्दैवाने आजही एकही अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही। अध्यक्ष महोदय, ह्याचबरोबर मी सांगू इच्छितो की या नालासोपारा शहरातील 41 बिल्डिंग तोडण्यात आल्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, पण तिथे राहणारे जे लोक होते त्यांनाच त्रास झाला। जो जागा मालक होता त्यांनी पैसे घेतले, बिल्डरनी पैसे घेतले, अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, अधिकाऱ्याचा उखळ पांढरं झाला। पण दुर्दैवाने ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत असल्यामुळे ह्या 41 बिल्डिंगचे 2,500 लोक आज रस्त्यावर आले आहेत। असे नजीकच्या काळामध्ये अनेक लोक रस्त्यावर येण्याची शक्यता करतात अध्यक्ष महोदय। त्यामुळे आपली आग्रहाची विनंती आहे की ह्याला जे अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे। कायद्याचं पालन एमआरटीपी कायद्याअंतर्गत 56A चा कायदा आहे, त्याचा वापर प्रभावीपणे करून 3 महिन्याची शिक्षा, 20,000 रुपये दंड किंवा दोन्ही याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार का? हो अध्यक्ष महोदय, त्याप्रमाणे कठोर कारवाईचे आदेश दिले जातील। चला पुढे जाऊया आता। 2 मिनिटं। माननीय अध्यक्ष महोदय, माझी हात जोडून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की हा प्रश्न अतिक्रमणाचा अतिशय गंभीर आहे। संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हे नदी नाल्याच्या काठांना खूप मोठे अतिक्रमण होतात आणि पावसाळा आला की जे लोक त्या ठिकाणी ज्यांचं काही घेणं देणं नाही त्यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय होते, पुराचं पाणी त्या ठिकाणी लोकांना मोठा त्रास त्या ठिकाणी होते आणि म्हणून राज्यभरासाठी हा निर्णय कुठंतरी माननीय नगर विकास विभागाच्या मार्फत या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब आहेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की याबद्दल कठोर भूमिका राज्यासाठी आपण जाहीर करावी। अध्यक्ष महोदय, वसई विरारचा अतिक्रमणाचा विषय सन्मान्य सदस्यांनी राज्यांनी काढलाय आणि आमच्या मंत्री महोदयांनी देखील कठोर कारवाई करणार म्हणून उत्तर दिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी काही गोष्टी आणू इच्छितो। वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये नोटिसा देण्यात आलेल्या बांधकामांची संख्या आहे 7,896। त्याचबरोबर एमआरटीपी अंतर्गत दाखल केलेल्या केसेसची संख्या आहे 828 आणि फौजदारी पुढे दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या आहे 207। निष्कासित केलेल्या बांधकामांची संख्या आहे 14,106 आणि न्यायालयाने स्थगिती दिलेल्या बांधकामांची संख्या आहे 411 आणि काही आता या कोर्टामुळे काही निष्कासित करण्याचे बांधकाम अद्याप बाकी आहेत। कोर्टाची जशी आदेश होतील त्याप्रमाणे त्याच्यावरही कारवाई करू आपण। यामध्ये 14,106 बांधकाम जे आपण निष्कासित केली अध्यक्ष महोदय, त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 1,21,00,000 पेक्षा जास्त। म्हणजे जी कारवाई आहे ती कारवाई महापालिका करते आहे। आता सन्माननीय सदस्यांनी जे उत्तर इथे प्रश्न विचारलेला आहे या बाबतीमध्ये देखील ज्या बांधकामांची न्यायालयीन चौकशी चालू आहे त्याची देखील त्यावर कारवाई होईल। त्याचबरोबर सन्मानित सदस्य आयुक्तांना किंवा काही ठिकाणी बांधकाम असतील त्याची देखील मला त्यांनी माहिती द्यावी। ती बांधकामं देखील अनधिकृत नियमानुसार आपण निष्कासित करू, परंतु त्याचबरोबर काही नियम आपल्याला पावसाळ्यामध्ये काही बांधकामं राहती घरं आपल्याला काढता येत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नियमाप्रमाणे आपण त्यांच्यावर उचित कारवाई करू। चला पुढे जाऊया।